इचलकरंजी इथं सांगली नाका परिसरातील वृंदावन कॉलनीत अण्णासाहेब अंदरघिसके कुटुंबीय दुमजली घरात वास्तव्यास आहे। घरातील खालच्या मजल्यावर अण्णासाहेब आणि त्यांची पत्नी मनीषा राहतात, तर दुसऱ्या मजल्यावर त्यांचा मुलगा निशांत, पत्नी नम्रता आणि चैतन्य चिन्मय असं कुटुंब राहतं। आज पहाटे 4:45 वाजण्याच्या सुमारास अचानक मोठा आवाज झाल्यानं परिसर हादरून गेला। गाढ झोपेत असताना मोठा आवाज झाल्यानं नागरिक उठून बाहेर आले असता अंदरघिसके यांच्या घरात घरगुती गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट झाल्याचं स्पष्ट झालं। या घटनेत अण्णासाहेब आणि त्यांची पत्नी मनीषा हे दोघे जखमी झालेत। या स्फोटाची तीव्रता इतकी होती की घरापाठीमागील पत्र्याचा शेड भिंतीसह पूर्ण ढासळला असून घराशेजारील रिकाम्या जागेवर पत्रे उडून पडलेत। संपूर्ण घराला भेगा पडल्या असून घरातील प्रापंचिक साहित्याबरोबर शेजारील बंगल्याच्या खिडक्यांच्या काचा फुटून नुकसान झालंय। जखमी अंदरघिसके दाम्पत्यास नागरिकांनी तातडीनं आयजीएम रुग्णालयात दाखल केलं। प्राथमिक उपचारात त्यांची प्रकृती गंभीर असल्याचं स्पष्ट झाल्यानं दोघांनाही सांगली सिव्हिल रुग्णालयात हलवण्यात आलंय। दरम्यान घटनेची माहिती मिळताच गावभाग पोलीस ठाणे, महसूल विभागाचे तलाठी, पुरवठा विभागाचे अधिकारी आणि संबंधित गॅस कंपनीच्या प्रतिनिधींनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली। या घटनेमुळे अंदरघिसके कुटुंबीय हदरून गेलं असून परिसरातील नागरिकांनाही चांगलाच धक्का बसलाय। परिसरातील नागरिकांचं दिवसभर मदत कार्य सुरू होतं। Hey there. Subscribe to my channel and also press this bell icon.